व्यवसाय केलंय मोटर चालू आता ते कणकणी झाली मोकार उसाच्या कडेने जळगाव पण थोडी तरी नाही त्याला उसा थोडी पाणी एकतर पाणी झाले कमी बाऱ्याव आहे सगळं पाणी इकडं आल्यात बकरं बाबू तुला बकरं इथं कोणी चाराय सांगितलं पण मालक आहे इथं सांग मला मालकावाला हे कांदा किती आहे त्याच्यात घेऊन जाऊ तुला टोपी चांगली आणली बाबा केवढी शेर टोपी केवढ्याची मला एवढं सांग बागायदार बघ तुझी आहे अरे आहे तुझी बायको गेले जाऊन जत्रेला कधी तुला कर म्हण का मग बाबाला बोलू बार देऊन येत्या कुठं जाईन पाणी आता उसातच सोडेल आहे पाणी आल्या मग साधना कधी येणार आहे येईन आता कधी तो ना आचारी गे ना ही सगळी आचारी काय बाबू मरा मारक्या म्हशीवानी बघतो माझ्याकडं राजू आहे का नाही आपा पण बकरं घेऊ मार खाटात असतोय बा फोनवर बोलतो काय मग काय अयो ते बागायदार बरं चाललं ओ बागायदार गेलं का कांद कसं दिलं हा बघ आता हा ठेवायचं तर विकायचं काय तिथे काय याच्या पैसे ठेवायचे कुठं ठेवायचं तिथे जागा का नाही का काय एक ट्रॉली भरून टाकला त्याला तुराट्याला उठा आलाय आम्हाला एवढी लाकडं तोडून आणाय मग त्यांना मदत केलं ते त्यांना राजू एखादं बारक हे ना काय पिल्लू धरणार ए बाबू हे बाबू एक माकड धर रे हातात घे कडव कसं वान काय अरे एक कडव घे ना बाबा केवढ्याला द्यायचंय हा हे लय भारी यार मला लय पटत आहे कानन बिन कसं आहे त्याच केवढ्याला द्यायचंय बोल ना 10,000 एवढू सब अरे काय बाबा तू त्याला शिंग पण बघ ना ते बरं फोडू का आता पण दे ना केवढ्याला देतो बोल ना सांगितलं ना बागायदार काही इकडे नाही आले तिकडेच गेले कोण कौशिबाईचं मालक नाना तर लई लांब ये रे कसं लांब आण रे बाबू कोण आहे ट्रॅक्टर चालू आहे होय कांदा सडक निघाल काय लय पाणी जास्त झाली वावर मास आला रे नाना पाणी आली आहे का नाना का पाणी
हे भुईमुग बघ किती चांगला उगलाय. राजू भुईमुग भारी निघालाय रे. चवळी लय भारी उगली. आंब्याला काय रे आल्यात ना. हा आंब्याला काय रे. हे भुईमुग बघ किती रगाट हे. चवळी पण चांगली आलेली. त्या चवळीच्या शेंगा आल्या का कालवण लय भारी लागत या चवळीची. इथून तिथून चवळी शहरातल्या लोकांना तर लय आवडते चवळी. कोणतं आहे काय ते बरं. पाणी बियाडाच आहे. तुम्ही जारचं नाही पित. मिडगुलवाडीचे आम्हाला जार आहे. हा थंड पाणी त्याला काय जाय ना बाबा पैशाने होत तिथं गाडी त्याला नेतील मला घ्यायचं मेथी टाकायची नीट करायचं काय झालं काय नेली का मका तो. मग सकाळीच नेली थोडी राहिली आता ती आज गेला मुंबईला फिरायला. मग राहिली 8 दिवस जत्रा राहिल्या. झालं आता आज लागली ना हळद. आज काय ती गाणं चालला होता बा. हा गाणं नाही परवा सकाळ. हा अरे या गाणं कोणाचं लग्नाचं असं. लगीन कोणाचं आहे गावात. गाण्याचा आवाज येत होता दुपारा. चालल्यावर पायांच्या शिरात चालू असतात. म्हाताऱ्या माणसाने नाहीतरी जागेवर नाहीच बसा. काय नाही काय खोड कापलं हा म्हणजे हे काय ही शिन्यात आहे हा मला वाटलं का बरं तुम्हाला खा तोटारा काय गावातील ते नाही काय दोन जणांना पुढं ह्या पोराचं पैसे देऊन टाकावं म्हणजे मग आपल्याला खत नाही आला बरं. अहो कधी नाही पैसे पुढं पळून चालले तेव्हा गुलबे कांदा लायता का पेरीता का मरू पण काढायचं लय अवघड आहे बाबा. रस्ता काढायचा आता गुलबे कांदा येतील चांगले. नाही नाही या कांदा काढायचा मला माल झाल्या हे तसं काय राहते का राकडा ते कुठून नाही काढता येईल. असं पोलीस लोक यायला पाहिजे ना रे. तुम्ही एक तंबाखू खाताय एक सुपारी खाताय. येतील बाबरावला सांगतो इथून काय काय करायचं. गुलबे कांदा तसं तरी काढताय. गुलब्या कांदा तिथं भारी आहे. हा डाळ तर आले मग पे लावू नाही तर मग पेरा लावून चांगले आहेत राजू. लावून चांगलं बघून मी येतात निर्लीवाडी जायच नाही ती गेली घेतील मागं निर्लीवाडीला कसं आहे जाणार आहे. आता जाणार तुम्ही जाणार कोणता बांधता गरजे गावड्या बांध तिकडे यातच पक्की होती बाबा. आणि कुठं जत्रा 9 वाजता 4 गाव पुढे बाळू कारभार तुम्ही एकत्र नाही गे. एक जागी छान हा आता जोडदार आम्ही आहे ना. रातचं आमच्या इकडे नाही. म्हैशी एवढीच आहे का राजू तुला आता. बस अजून 2 घर त्याला आला एक
गाईचं म्हातारा दूध द्यायला घ्यायला मग काय इकडून वार लागून पहिलं माग 4-5 साऱ्या तोड्या एवढं काय बिया नाही तुला काय साऱ्या वार लागून तोड्या बरं का आणि आता एवढं तोडलं मजे लावायचं असं. वाटण्या झाल्या चारा इकडे तिकडे इकडे चला चला ना. जनावर चांगले द्यात पाण्यासाठी ते चार पाय तर बिया न्यायला तुला का आकच झाला पैसा झाला असता कारखान्यापेक्षा पैसा मध्ये बेचव झाले वारला पण 6 साऱ्या तोड्यात वारला खाला पण तोडे मध्ये बेचव